नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात? आता झालं नवरात्र चालू होईलच 4-5 दिवसामध्ये. तर आता तो सर्वांना आता खूपच आलं, रोज नवीन नवीन काय बनावं याचं सगळ्यांना टेन्शन लागून राहिलेलं असेल. तर त्यासाठी आज मी तुमच्यासाठी एक मस्त गोड अशी रेसिपी आली आहे. हे तुम्हाला आणलेली आहे, हे तुम्हाला थंबनेल बघून तर समजलंच असेल. तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवातही करूया. आणि तुमच्या ताई माई अक्का सर्वांनाही ही रेसिपी पाठवा, जेणेकरून त्यांना ही स्वीट रेसिपी त्यांना बनवून करून खाताही येईल आणि त्याही दुसऱ्यांना खाऊ घालील. आणि अशा वेळेला जर आपण गुलाबजामुन, हे तर सर्वांना आवडीचाच विषय आहे, अशा वेळेला जर आपण गुलाबजामुन बनवले किंवा आपल्यासमोर आले, उपवास असेल तर त्यांना तर ते खावं तर वाटतंच ना सगळ्यांना. गुलाबजामुन हा असा प्रकार आहे की सर्वांनाच आवडतो. त्यामुळे मी हा आज तुम्हाला स्वीट असे गुलाबजामुन आणि तोही उपवासाचा कसा बनवायचा तो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. चला तर मग सुरुवात करूया. आणि हे पीठ सर्व मार्केटमध्ये, शेंगाड्याचे हे पीठ आपल्याला माहितीच आहे, सर्व मार्केटमध्ये भेटतं. मग त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी करून खायला आणि खाऊ घालायला नक्कीच सर्वांना आवडेल. चला तर मग आपण सुरुवात करूया. शेंगाड्याचे पीठ 1 वाटी, मिल्क पावडर 1 वाटी, साखर 1 वाटी, अर्धी वाटी तेल, साजूक तूप छोटीशी वाटी, दूध, विलायची पावडर आणि खाण्याचा सोडा आणि पाणी असं आपल्याला साहित्य लागेल. त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये आपण शेंगाड्याचं पीठ आणि मिल्क पावडर असं घेऊया. त्यामध्ये खाण्याचा सोडा आणि चवीनुसार साजूक तूप थोडंसं चांगल्या प्रकारे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला छोटी वाटी दूध टाकायचं आहे. आणि हे पीठ थोडंसं चिकट असल्यामुळे आपण त्यात थोडंसं अजून साजूक तूप ॲड करणार आहोत. आणि ते व्यवस्थित हातालाही तेल लावून व्यवस्थित मिक्स करून आपण ते मळून घेणार आहोत. आणि मळून झाल्यानंतर ते आपण 15 ते 20 मिनिटं तसंच ठेवून देऊया. त्याने काय होईल की ते थोडंसं ड्रायनेस येईल त्या पिठाला आणि आपल्याला जे पिठाचे गुलाबजामुनचे बॉल्स करायचे ते व्यवस्थित होतील. आपल्याला आपण घेतलेली 1 वाटी साखर ती पॅनमध्ये टाकायची आहे आणि त्याच कपानुसार आपल्याला 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. असं आपल्याला पाकाचं प्रमाण ठेवायचं आहे. साखर विरघळेपर्यंत आपल्याला सारखं पाक हलवत राहायचं आहे. पाकाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचे, जेणेकरून आपले गुलाबजामुनचे बाउल पूर्ण पाकात बुडाले पाहिजे एवढं आपल्याला पाकाचं प्रमाण ठेवायचं आहे. विलायची पावडरही आपण त्यामध्ये टाकून घेतली आहे. त्याने आपल्या पाकाला व्यवस्थित स्वाद असाही येतो आणि स्मेलही खूप छान येते. पिठाचे आता आपण गोल असे बॉल करून घेणार आहोत. त्यासाठी आपण हाताला थोडंसं साजूक तूप लावून घेणार आहोत, जेणेकरून हे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही. त्यामुळे आपण तेल लावून घेऊया. अशा प्रकारे आपण ह्या साईजमध्ये सर्व एकाच साईजचे बॉल करून घेणार आहोत. आपले सर्व बॉल तयार झाले आहेत. आता आपण ते फ्राय करायला घेऊया. तेल थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये आपण एक करून सर्व बॉल टाकून देणार आहोत. हे मंद आचेवरच आपल्याला असे तळून घ्यायचे आहे. फुल फ्लेम करायची नाही गॅसची, जेणेकरून ते असे मधून कच्चे आणि वरतून लाल होणार नाही याची आपण खात्री करून घेऊया. त्यामुळे आपण गॅस कमीच ठेवायचा आहे. तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये झाऱ्याच्या साह्याने मी कसं तेल त्यामध्ये थोडंसं वरतून बॉलवर टाकत आहे, जेणेकरून आपला गुलाबजामुनचा सर्व बॉल व्यवस्थित तळून निघतो. अशा कलरमध्ये आल्यावर मी ही बॉल सर्व काढून घेते. असे एक करून आपण सर्व गुलाबजामुन तळून घेणार आहोत. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे.
किती सुंदर कलर आहे तुम्ही बघत असाल. आणि यामध्ये आपण गरमागरम असा पाक पूर्ण टाकणार आहोत आणि लक्षात असू द्या पाक एकदम गरमच असला पाहिजे. गरम पाक असल्याने त्यामध्ये आपला पाक लवकर मुरले जातो आणि त्यावर आपण एक झाकण ठेवून घेणार आहोत. थोड्या वेळाने आपण बघताल तर गुलाबजामुन किती छान मुरले आहेत. मी ते तुम्हाला आता फोडूनही दाखवेल. गुलाबजामुनमध्ये पाक किती छान प्रकारे मिक्स झालेला आहे. अशा प्रकारे आपली गुलाबजामुनची रेसिपी पूर्ण झालेली आहे. आणि वाटतात ते ना हे आपले खव्याचेच गुलाबजामुन आहे म्हणून. खायलाही सुंदर आणि टेस्टी आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा. मला कमेंट्समध्ये ही रेसिपी कशी झालेली आहे तेही तुम्ही नक्कीच सांगालच. आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअरही करा जेणेकरून सर्वजण ही स्वीट रेसिपी खातीलही. आणि चला तर मग अशा नवनवीन उपवासाच्या रेसिपीसाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्यू.